विश्वासात घेतो नक्की कोणाला विश्वासात घेतले दादा? लेकर बाळा आमचे लहान आहेत, माझं वय 42 आहे. आता या वयात मी कुठं काम करायचं? माझ्या जीवावर 10-12 माणसं आहेत. याचा काय विचार आहे का नाही? एक बाधित म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, मी काय तुमच्याशी भांडत नाही. नका करू आपण काळजी करू. पण काय होणार आहे? कोणावर विश्वास ठेवायचा? प्रशासन अधिकारी म्हणते मी आज करतो, उद्या करतो, परवा करतो. प्रोसिजर जे होणार आहे, प्रोसिजर जे होते त्याला तुम्हाला सांगितल्याशिवाय होणार आहे का? तरी दादा माणसं, माझ्या घरातले वृद्ध माणसं झोपणं, त्यांना बीपीची गोळी चालू झाली दादा. नोटीस निघाली का अजून? अहो ते सारखं म्हणते काढले झाले, आम्ही करणार आहे, 15 दिवसात अधिग्रहण करणार आहे, 20 दिवसात अधिग्रहण करणार आहे. आम्हाला विश्वासात नक्की कोण घेतंय? घेऊ, सरकारच घेणार. काय पण तुम्ही तर आमचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही आम्हाला बोलवा, आम्हाला एकेकाला सांगा, आम्ही तुमचं ऐकतो. आम्ही विश्वासाने तुम्हाला निवडून दिलंय. काल सगळेजण येऊन गेले. परवा दिवशी गेली, परवा दिवशी संध्याकाळी आलती सगळी, सगळ्याची चर्चा केली. आम्ही जवळजवळ 2 तास बसलो. आम्हाला वेळ द्या. सगळे परवा 2 तास बसलो. कोण आलते दादा खरंच माहित नाही. मी खरा बाधित मी आहे. आमचं कुठले नेता नाही, संघटना आहे. आमच्या खऱ्या बाधितांचं तुम्ही म्हणणं आहे का? बाकीच्यांचं कोणाच ऐकू नका. 100% आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न मांडला. आम्ही तुमचे मतदार आहेत. माझा अधिकार आहे तुम्हाला. अहो अन्याय झाले, 14 वर्ष झाले दादा. आम्हाला विचारा, कायद्यात सुद्धा लिहिलं विस्थापन करा 73 ऍक्ट मध्ये. आपण 100% होणार. देवळाच आहे नाही, आता घरदार चालले आमचे. आम्ही जायचं कुठं? कुणाकडे बघायचं आम्ही? रोज एक नवीन माझं इथं लांबे बारीक पैसे 2 घर माझे बाजू. दुकान पण आहे माझं. दुकानाने घर दोन्ही आहे का? दोन्ही आहे दादा माझं. आपण करून घेऊ. आता त्याचे मोबाईल परवा 2 तास चर्चा झाली. सगळे आले. तुम्ही नव्हता ते. बघा, एक कॉरिडॉर विरोध करणार आणि एक मोबदला प्रेमी आहे. तुम्हाला कोण भेटलं मला त्याचं सुद्धा म्हणणं ऐका की बाधित लोक प्रशासनानं जर व्यवस्थित आम्हाला बसून सांगितलं ना असं करणार आहे तर आम्ही का तयार होणार नाही? तुम्हाला चर्चा झाली, तुम्हाला काय सांगितलं शब्द माझा काय? तुम्हाला चर्चा झाली शिवाय होणार नाही. आता पहिला नोटीस निघू द्या. नोटीस निघाल्या त्याच्यावर अजून म्हणणं द्यायचं ना आपल्याला. काय येऊन लगेच कसे माहिती का, अनेक अफवा संभ्रम निर्माण होतात. म्हातारे लोक एवढे त्रस्त झाले दादा. तुम्ही एकदा येऊन बसा इथं. लोक काय म्हणतात बघा. आता काय माझ्या घरात 2 आहेत. रोज ती वडील अक्षरशः झोपे सुद्धा बरळा लागले. कॉरिडॉर. मग याला जबाबदार कोण आहे? प्रशासन अधिकारी का तुम्ही आहेत? ठीक आहे, आपण करून घेऊ. चल.